मित्रांनो, मागच्या उन्हाळ्यात मी चिंच खाल्ली आणि त्यातून खूप साऱ्या बिया मिळाल्या. तेव्हा माझ्या मनात एक विचार आला, या बियांपासून नवीन रोप तयार करून पाहूया. मी सर्व बिया पाण्यात भिजत ठेवल्या. काही दिवसांनी बियांचे बाहेरील आवरण हळूहळू फुटू लागले आणि त्या पेरण्यासाठी तयार झाल्या. यानंतर मी कुंडीत माती घेतली आणि त्यामध्ये छोटे छोटे खड्डे करून प्रत्येक बी व्यवस्थित लावली. वरून हलकी माती टाकली आणि थोडे पाणी दिले. साधारण 10 दिवसांनी पाहतो तर काय, कुंडीत 2 छोटे हिरवे अंकुर बाहेर आले होते. हे पाहून खूप आनंद झाला. आणखी एका आठवड्यात तर कमालच झाली. 4 छोटे छोटे अंकुर दिसू लागले. या रोपांची पानं अगदी लाजाळूच्या झाडासारखी दिसतात. त्यांना स्पर्श केला तर ती बंद होतात. काही दिवसांनी ही पानं पूर्णपणे उघडली आणि रोपांची वाढ वेगानं होऊ लागली. थोड्याच दिवसात माझ्या कुंडीत 5 छोटी चिंचेची रोपं तयार झाली होती. प्रत्येक रोपाच्या वर अजूनही बियांचे कवच दिसत होते. पुढच्या आठवड्यात आणखी नवीन अंकुर आले आणि संपूर्ण कुंडी हिरवाईनं भरून गेली. 1 महिन्यानंतर रोपांना 3-4 पानं आली आणि सुरुवातीची बीजपत्र आपोआप गळून पडली. वरून पाहिल्यावर ही छोटी छोटी पानं एकत्र येऊन खूप सुंदर दिसतात. जवळून पाहिल्यावर तर कुंडीमध्ये एक सुंदर हिरवागार नजारा तयार झाला होता. हे रोप फक्त वाढवायला सोपं नाही, तर घराच्या सजावटीसाठीही खूप आकर्षक दिसते. जसं जसे रोप मोठे होईल तसतशी त्याची पानं आणि आकार आणखी सुंदर होत जातील. मित्रांनो, जर तुमच्याकडे थोडा मोकळा वेळ असेल तर तुम्हीही चिंचेच्या बियांपासून असे सुंदर रोप नक्की तयार करून पहा. ही पद्धत सोपी आहे आणि अनुभवही खूप मजेदार आहे. अशाच सोप्या बागकामाच्या टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.